मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी, माझे आणि तुम्ही. मंडळी, सकाळचे वाजतायत 9:30 आणि मी आहे गुहागर एस टी स्टँडच्या समोर श्री देव व्याडेश्वर देवस्थान. आज आपल्याला गुहागरची सहल करायची आहे, तेव्हा चला माझ्याबरोबर. मंडळी, हा आहे गुहागरचा एस टी स्टँड. इथून महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणी एस ट्या जातात. गुहागर चिपळूण ही दर 1 तासाला एस टी इथून जात असते. चिपळूण इथून जवळपास 42 किलोमीटर अंतरावरती आहे. हा गुहागरचा एस टी स्टँड आहे आणि इथून आपण गुहागरच्या बाजारात जात आहोत. हे मगाशी मी तुम्हाला म्हटलं ते व्याडेश्वर देवस्थान. हे आहे श्रीदेव व्याडेश्वर देवस्थान. आता आपण देवळात जात आहोत. यातलं एक फळ नदीतलं दे आतमध्ये. हा इथे गरुड आहे. हे व्याडेश्वर पंचायतन आहे. 5 देवळं या ठिकाणी आहेत. हे बघा, हे लक्ष्मीनारायण, हे लक्ष्मीनारायण देवस्थान म्हणजे व्याडेश्वराच्याच पंचायतनातलं. हा मारुती आहे. जय हनुमान. हा गणपती बाप्पा आहे. बाप्पा मोरया. ही दुर्गा आहे. अंबिका देवी मंदिर. ही दुर्गा आहे. हा सवित्र सूर्य नारायण आहे. असं हे पंचायतन देवस्थान आहे. मध्यभागी व्याडेश्वर भगवान आणि चारी बाजूला लक्ष्मीनारायण, दुर्गा, गणपती आणि सूर्य. हे नंदी महाराज आहेत व्याडेश्वराच्या समोर. हे इथे हवनकुंड वगैरे आहे आणि हे मंदिर आहे. आतमधला प्रवेश करून फोटो काढायला बंदी आहे. हे इथे गुरुजी सगळे बसलेले आहेत. हे अभिषेक, पूजा वगैरे काय सेवा असतील त्या सगळ्या करत असतात. व्याडेश्वर भगवान की जय. आमचे चिरंजीव आणि त्यांची सौभाग्यवती ललित आणि मधुरा खरे. इथे आमच्या इथे कुलदेवतेला म्हणजे व्याडेश्वराला लघुरुद्र करताना. आणि हा पुतण्या ओंकार खरे गुरुजी. संकल्पित पूजा चालू आहे. श्रीदेव व्याडेश्वर.
आम्ही गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावरती चाललेलो आहोत. हौशी पर्यटक आहेत बरोबर. म्हणजे 30x2 असं काहीतरी येतात 2 लाईनचं. हा बघा, ह्या माडांच्या गर्दराईतून आम्ही चाललोय समुद्र किनाऱ्यावरती. पाऊस धरलेला आहे फुल. मस्त मजा आहे. अत्यंत सुंदर असा हा गुहागरचा बीच आहे. पाऊस तुफान आलेला आहे आणि या पावसातून शूटिंग करणं कठीण आहे. त्यामुळे मी जरा थांबतोय. जबरदस्त पाऊस आहे. हे आमचे उत्साही पर्यटक आहेत समुद्राचा आनंद घेताना. अत्यंत व्हर्जिन असा हा बीच आहे. सुंदर. समुद्र खवळलेला आहे त्यामुळे पाण्यात उतरायला धोका आहे. हा गुहागरचा समुद्र किनारा आहे बघा. संपूर्ण किनारा हा रिकामा आहे. पाऊस धरलेला आहे चांगलाच आणि आम्ही आत्ता समुद्रावर आहोत. हे उत्साही पर्यटक. खूप मस्त पाऊस पडतोय आणि समुद्र सुद्धा अतिशय सुंदर दिसतोय. बीच वरती कुणीही नाहीये, आम्हीच आहोत. इकडे बघ. खूप छान वाटतंय. एकदम मस्त. खूप भरपूर पाऊस आणि समोर समुद्र. वा वा. आणि इथे सुंदर याची बाग सुरूची झाडं आहेत. सुरू आणि माड. मस्त. हे किनाऱ्यावरती सुरू आणि माडाची झाडं आहेत. हे आणखीन एक उत्साही पर्यटक इथे आहेत. काय पर्यटक कसं वाटतंय? मस्त वाटतंय. आम्ही इथे पोहोचलो आणि पाऊस यायला सुरू झाली त्याच्यामुळे अजून धमाल येते आता. तेव्हा मंडळी, हा गुहागरचा समुद्र किनारा अत्यंत व्हर्जिन आहे. सध्या तरी कुणीही नाहीये. 1-2 फुटकळ माणसं सोडल्यास बाकी कुणीही या किनाऱ्यावरती नाहीये आणि अशी आमची एकंदरीत मजा चालू आहे. तेव्हा मंडळी, हा गुहागर, व्याडेश्वर आणि समुद्र किनारा याचा व्हिडिओ मी याच ठिकाणी थांबवतोय. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून अवश्य कळवा. लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पावसाचा आनंद घ्या.